नमस्कार. इन द लास्ट पिरियड मागच्या तासाला आपण आय थिंक अवयव पाडायला शिकलो होतो. म्हणजे त्या टॉपिकचं नाव असं होतं बघा, फॅक्टरायझिंग द नंबर्स इन टू इट्स प्राईम फॅक्टर्स. म्हणजे एव्हरी टू राईट अ गिवन नंबर ॲज अ प्रॉडक्ट ऑफ इट्स प्राईम फॅक्टर्स इट इज टू फॅक्टराइज इट इन टू प्राईम्स. म्हणजे प्रत्येक संख्या ही त्याच्या प्राईम फॅक्टरच्या मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात मांडता येते. दिलेली संख्या तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात मांडता येते. हे आपण मागच्या वेळेस अभ्यासलं होतं, ज्याला संख्येचे मूळ अवयव पाडणे असं म्हणतात. आज आपण दोन कन्सेप्ट पाहणार आहोत. ऍक्च्युली पहिल्यांदी मसावी म्हणजे एससीएफ, त्याला जीसीडी असं म्हणतात, मराठीत त्याला मराठी म्हणतात, मसावी म्हणतात. आणि नंतर पुढची कन्सेप्ट आहे एलसीएम, ही दुसरी ही पहिली. एलसीएम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल, ज्याला मराठीत लसावी म्हणतात, लघुत्तम सामायिक विभाज्य. विभाज्य आणि विभाजकामध्ये फरक आहे. विभाजक म्हणजे ज्यांनी भाग जातो त्याला आपण फॅक्टर म्हणतो. ज्यांनी समजा 12 आहे, 2 ने 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, 12. these are the divisor म्हणजे विभाज्य. आणि विभाजक मीन्स व्हॉट, ह्या 12 ने कोणाला भाग जातो. 12 चा पाडा 12 1 12 12 24 12 36 12 48 12 25, दॅट इज कॉल्ड विभाजक मल्टिपल. ओके, हे दोघीतला फरक लक्षात ठेवा. कारण मसावीमध्ये महत्तम सामायिक विभाजक आहे. विभाजक म्हणजे अवयव, महत्तम म्हणजे मोठा, सामायिक म्हणजे दोन्हीकडे असणारा, म्हणजे दोन्हीकडे असणारा मोठ्यात मोठा अवयव. आणि लघुत्तम सामायिक विभाज्य लहान, सामायिक म्हणजे दोन्हीकडे असणारा कॉमन. विभाज्य म्हणजे तिने भाग जाणारी संख्या, म्हणजे 12 चा पाडा, समजा 18 चा पाडा, 12 आणि 18 या दोघांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या, त्याला म्हणायचं लसावी, लघुत्तम सामायिक विभाज्य. आणि 12 आणि 18 चे अवयव पाडणे 1 2 3 6 9 आणि 18 हे याचे फॅक्टर. या दोघातला हे जे फॅक्टर आहेत, कॉमन फॅक्टर शोधायचे. दोघांचे कॉमन फॅक्टर, त्यातला मोठा कोण आहे, तो म्हणजे महत्तम म्हणजे मोठा, सामायिक म्हणजे दोन्हीकडे असणारा, आणि विभाजक म्हणजे अवयव. तर मला वाटतं बघा 6 आहे बघा इथे, म्हणून याचा मसावी 3 6 12 आणि 18. कळतंय का मसावी? आणि लसावी म्हणजे या दोघांनी भाग केला पाहिजे, म्हणजे हा फरक आहे तुला. ह्या दोघांना ज्यांनी भाग जातो त्यातली मोठी संख्येला म्हणतात मसावी. आणि ह्या दोघांनी ज्यांना भागायचंय, ज्या संख्यांना भाग जातो दोघांनी, त्यातली लहान संख्या म्हणजे लसावी. ओके, इंग्लिश मध्ये ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. ग्रेटेस्ट म्हणजे मोठा, कॉमन म्हणजे सामायिक, आणि डिवायझर म्हणजे विभाजक. आता जे मराठी सांगितलं तेच, त्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर असं म्हणतात. दोघांमध्ये बघा, याचे फॅक्टर पाडले, यातला कॉमन फॅक्टर कोण बघा, 1 2 3 आणि 6. these are the कॉमन फॅक्टर्स, दोन्हीकडे असणार आहे बघा ना. 1 2 3 1 2 3 आणि 6. these are the कॉमन फॅक्टर्स. आणि ह्या कॉमन फॅक्टर्स मधला सामायिक अवयव मधला, दोघांमधल्या सामायिक अवयव मधला जो मोठा आहे त्याला म्हणतात मसावी, त्याला म्हणतात जीसीडी आणि एससीडी. आणि लिस्ट कॉमन मल्टिपल मीन्स व्हॉट, यांनी ज्या भाग 12 चा पाडा 18 चा पाडा 18 18 36 18 3 54 18 4 72 18 25 90 हा पाडा आहे. हे दोघांनी भाग जाणारी संख्या कोणती बघा, 36 आहे. बरोबर आहे का? 36 अजून भरपूर संख्या असतील या दोघांनी भाग जाणाऱ्या, पण त्यातली छोटी आहे. सो लिस्ट म्हणजे लहान, कॉमन, मल्टिपल म्हणजे या दोघांनी भाग जाणारी, म्हणून ती 36 आहे. लघुत्तम सामायिक विभाजक म्हणून त्याला लसावी म्हणतात. आता असं करूयात, आपण प्रत्यक्षात उदाहरणं घेऊयात, म्हणजे आपल्याला कळेल हाऊ टू फाइंड एलसीएम अँड एचसीएफ. हाऊ टू
म्हणजे लसावी मसावी कसा काढायचा आहे हे आता प्रत्यक्षात पाहू. आता तुम्हाला दोन पद्धती शिकवल्या होत्या, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. तुम्ही कुठल्याही पद्धतीने फॅक्टर काढू शकता. आपण व्हर्टिकलच वापरूया. मग बघा 24 आणि 32 दोन ने भागतो बघा. 2 ने भागला 24 ला 1 2 2 2 4 2 ने 12 भागला 2 7 12 परत 2 त्रिक 6 3 1 3. आता 2 ने भागतो 32 ला 2 ने भागला 2 1 2 आणि 2 7 12 16 येईल. परत 2 ने भागलं 2 8 16 परत 2 च्या बाजूला 2 चौक 8 आहे. तुम्ही ज्याने भागताय ना 32 ला 2 ने भागताय म्हणून ज्याने भागताय ते इथं मांडायचं आणि जो भागाकार येतोय तो इथे खाली मांडायचा. परत 2 ने भागलं भागाकार खाली मांडलं. परत 2 ने भागलं भागाकार खाली मांडलं. 32 is divided by 2 16 आलं. परत divided by 2 8 आलं. परत divided by 2 4 आलं. divided by 2 2 आलं. परत 1 आलं. Is that clear? कळतोय का? आता हे असले 24 is equal to 2 2 2 3. 32 is equal to 2 into 2 into 2 into 2 into how many times? 1 2 3 4 5. 2 5 वेळा आहे बघा. आणि इथे 2 3 वेळा आहे 1. कळलं का नाही कळलं? अशा पद्धतीने आपण फॅक्टर लिहायचं. झालं? आता कॉमन फॅक्टर लिहायचे. कॉमन फॅक्टर जागा नाही मला, मी लिहितो. कॉमन फॅक्टर्स ज्याला सामायिक अवयव म्हणतात. कळतोय का? बघा कोण कोण कॉमन बघा. 2 2 बघा 2 इकडे असले पाहिजे. 2 इथे 2 इथे इथं 2 इथं 2 2 इथं इथं परत आणखी 1 2 आहे बघा 2 इकडे. हा 3 आहे का इथं? नाही. हा 2 आहे का? हा 2 आहे का? नाही. that 2 is not here, 2 is not here, 3 is not here. So only 2 2 2. There are only 3 2 are there. Okay? मग कॉमन फॅक्टर्स सामायिक अवयव किंवा त्याला आपण लिहिताना असं म्हणा प्रॉडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर असं म्हटलं तरी चालेल. कळतंय का? म्हणजे ऍज यू लाईक तुम्हाला कसं लिहायचंय त्या पद्धतीने लिहा. किंवा आपण डायरेक्ट म्हणत ना कॉमन फॅक्टर लिहित बसण्यापेक्षा आता बघा एससीएफ ज्याला म्हणतात नसावी आणि एचसीएम ज्याला म्हणतात नसावी. सेमीवाल्यांनी एचसीएफ लिहायचं, नॉन सेमीवाल्यांनी नसावी लिहायचं. बघा कॉमन फॅक्टर. आता मी नसावी सॉरी उलट झालं हे. मसावी आणि नसावी. एचसीएफ म्हणजे मसावी. काय करायचं? कॉमन फॅक्टरचे पुन्हा केले का सामायिक अवयव शोधायचे. सामायिक दोन्हीकडे असले पाहिजे ही मुख्य अट. मग यात 2 2 2 मग ह्यांचा गुणाकार 2 गुणिले 2 गुणिले 2 2 into 2 into 2. Multiplication of that 3 is called SCF. तिघांच्या गुणाकाराला मसावी असं म्हणतात. बघा 2 दुने 4 4 दुने 8 आला. कळतोय का? आता लसावी म्हणजे SCF LCM सॉरी लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे लसावी. लसावी काढताना नीट ऐका. लसावी काढताना मसावी लिहायचाच म्हणजे 8 into कंपल्सरी लिहायचा. म्हणजे लसावी बरोबर किंवा एलसीएम बरोबर मसावी एचसीएफ इंटू राहिलेले फॅक्टर त्याला कॉमन नसलेले मराठीमध्ये त्याला असामायिक अवयव म्हणतात. म्हणजे तुझं लिहायचं ठरलं डेफिनेशन. लसावी बरोबर मसावी गुणिले असामायिक अवयव म्हणजे एचसीएफ इंटू अनकॉमन मल्टिपल अनकॉमन फॅक्टर. ओके सांगा आता 8 या दोघांमध्ये 24 आणि 36 मध्ये खुणा न केलेले
अंडरलाईन न केलेले कोण कोण आहे 3 2 आणि 2 बघा 8 झाल्यावर 3 2 2 हे तिघजण अंडरलाईन केलेले नाहीये त्याच्या खाली रेषा ओढलेली नाहीये कॉमन नाहीये सामायिक नाहीये एवढे यांचा गुणाकार 8 3 24 2 दुने 4 24 96 अशा पद्धतीने हा झाला त्याचा लसावी ओके आता 45 आणि 86 लक्ष द्या 45 आणि 86 जरी समजलं नसेल तर अजून एक गणित पहा आता इथे 5 आहे म्हणून 5 ने भागतो 5 9 45 9ला 3 ने भाग जाईल 3 त्रिक 9 3ला 3 ने भाग जाईल 3 1 3 इथे 6 आहे 2 ने भाग जाईल 2 4 8 2 त्रिक 6 आता 43 म्हणजे 43 ही मूळ संख्या आहे प्राइम नंबर आहे प्राइम मूळ हिला कोणीच भागत नाही 3 जातं फक्त ज्याला 1 आणि फक्त 3 म्हणजे फक्त 1 आणि 3 स्वतः भागतो त्याला मूळ संख्या म्हणजे प्राइम नंबर म्हणतो आपण नंबर्स व्हिच आर डिव्हिजिबल बाय ओन्ली 1 अँड इटसेल्फ 43 ने भागा फक्त 43 ने 43 1 43 बघा आता 45 बरोबर 5 गुणिले 3 गुणिले 3 आणि 86 बरोबर 2 गुणिले 43 आता मी सारख्या अवयव कॉमन फॅक्टर बघतो 5 आहे काही दर नाही 3 आहे काही दर नाही 3 आहे काही दर कुणीच कॉमन नाही ज्यावेळेस कुणीच कॉमन नसतो त्यावेळेस 1 असतो बरोबर आहे का 1 इज कॉमन म्हणून एल मसावी लिहिताना HCF लिहिताना HCF बरोबर मसावी बरोबर कोणीच कॉमन नाही म्हणून 1 लसावी ज्याला आपण म्हणतो LCM बघा बरं का मसावी म्हणजे कॉमन सामायिक कुणीच नाही जेव्हा कुणीच कॉमन नसतं तेव्हा 1 कॉमन असतो आता राहिलेले सगळे घ्यायचे कारण मी तुम्हाला लसावी किंवा LCM याची व्याख्या काय सांगितली मगाशी मसावी गुणिले असामायिक अवयव इथं काय काय गुणिले काय HCF म्हणजे HCF लिहायचा 1 गुणिले कोण पुन्हा न केलेले मला वाटतं सगळे येतील 5 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 43 बरोबर आहे का 5 3 किती घातचा गुणाकार येतो 45 आणि दोघांचा गुणाकार येतो 86 आता 86 ला 45 ने गुणा 5 सक 30 45 3 43 4 सक 24 8 चौक 32 आणि 2 34 0 7 8 आणि 3 38 से 70 परत पहा आमची दोन संख्या 60 आणि 48 इथे 0 आहे म्हणजे 5 ने भाग जाईल बघा 60 भागिले 5 12 येतो बघा इथे 12 60 डिव्हिजन बाय 5 आन्सर इज 12 2 ला 12 गुणे म्हणून 2 ने भाग जाईल बेसख 12 2 6 12 परत 2 ने भाग जाईल बेत्रिक आणि 3 ने भाग जाईल इथं 8 आहे 2 ने भागला 48 भागिले 2 इथे 4 आहे म्हणजे परत 2 ने भाग जाईल बे गुणे 4 2 च्या भागात बे सख 12 परत 2 ने भाग जाईल बेत्रिक 6 आणि 3 ला 3 ने भाग हे अवयव पाडता आले पाहिजे सगळ्यांना आता बघा 48 2 ने भागलो भागाकार 24 आला 24 ला 2 ने भागा 24 डिवाइडेड बाय 2 उत्तर 12 येईल 12 डिवाइडेड बाय 2 2 च्या पाड्यात 12 किती बेस सख 6 परत 2 ने भागलं बेत्रिक म्हणून 3 आणि 3 ला 3 ने भाग जाईल आता बघा 60 बरोबर 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 48 बरोबर 1 2 3 4 5 1 2 3 4 5
बरोबर आहे का? आता परत जागा नाही म्हणून मी तरी तो मसावी, ज्याला आपण म्हणतो HCF, सारख्या खाली गुणाकार. चला 5 आहे का खाली? नाही. 5 2 इकडे नाही. 2 आहे का? आहे. 2 इकडे 1 आहे का? परत पुढचं 2 आहे का खाली? आहे. 3 आहे का? 3 आहे का खाली? आहे. बस एवढ्याच बघा. 2 बघा बरं का, 2 × 2 × 3 बेदुने बरोबर. 2 4 2 2 जा 4 4 3 जा 12 बेदुने 4 4 3 12. आता एलसीएम, ज्याला आपण म्हणतो लसावी. लसावी लिहिताना आधी मसावी लिहावा लागतो, म्हणजे 12 गुणिले झालं. आता राहिलेले खुणा न केलेले, अंडरलाईन न केलेले, ज्याच्या खाली खुणा नाही, कोण कोण आहे? 5. इथे एकच आहे फक्त 5, आणि इथे 2 आणि 2, म्हणजे 5 2 2. बघा पहिल्या दोघांचा गुणाकार 12 पंचे 7, आणि दुसऱ्या दोघांचा गुणाकार 4. 0 7 26 24. म्हणजेच मसावी एचसीएफ किती आला? 12. लसावी म्हणजे एलसीएम किती आला? 240 240. ओके. वाटलंच तर अजून 1-2 गणित घेऊयात. 60 आणि 75. एकशे 5 आणि 154 नको. 105 आणि 154 नको. दुसरं घेऊयात आपण. लसावी 105 आणि 195. ओके. समजून घ्या बरं का, जरा थोडंसं दाटीवाटीत लिहितोय. हा पहा, 60च्या वर पडू आपण. 5 ने भाग जाईल ना. 60 भागिले 5 5 1 5 5 2 किती आलं? 12. 2 भागिले 2 आहे म्हणजे किती भाग जाईल? 2 2 6 जा. 2 सगळं 2 3 जा बेत्रिक, 3 1 3. 75 ना 5 ने भाग जाईल. बघा 1 आणि 5 आहे. युनिट प्लेसला 5 आहे. 5 1 5 आणि 5 5 हाऊ मेनी? 15. परत डिवाइडेड बाय 5 वर 5 ने भाग जाईल. 5 3 5 3 जा, आणि 3 ला 3 ने 3 3 जवळ 3 1 जा 3 3 1 3. आता बघा 60 काय दिलं? 5 × 2 × 2 × 3 75. 5 × 5 × 3 मसावी, ज्याला म्हणतो आपण एचसीएफ. चला कॉमन फॅक्टर करा. सामायिक अवयव इथं 5 आहे, इथं 5 आहे. चला 1 1 झाला. इथं 5 आहे पण इथं 5 नाही. आता प्रत्येकाला जोडी मिळाली पाहिजे. इथं 2 याला जोडी नाहीये, या 2 ला पण नाहीये, या 3 ला जोडी आहे. बघा म्हणजे सारखं खाणं. बघा आपल्याला एकाच ठिकाणी बघायचं. 5 आणि 3 5 3 15. आता लसावी, याला आपण म्हणतो एलसीएम. बरोबर का? आता यातला आधी काय लिहायचा? मसावी घ्यायचा, ज्याला एचसीएफ म्हणतो आपण. लिहिला का? आता ज्याला खुणा केल्या नाही, कोण कोण राहील? कोण करायचं? 2 2 आणि 5. 15 दुने 30 2 पंचे 10. 15 2 जा 30 5 जा 10 आणि 30 × 10. 2 0 लिहून ठेवा. 3 1 जा 3 3 1 3. 300 इज एलसीएम. 300 आला बघा लसावी. पुढचं गणित 5 105 ला 5 ने भाग जाईल. बघा
5 गुणे आणि 5 एक 21 आलं बघा. 21 ला 3 ने भागा बघा. 3 ने 3 च्या पाड्यात 3 7 21 3 7 10 आणि 7 ला 7 मीच भाग जाईल. याला 5 ने भाग जाईल बघा. 195 भागिले 5 5 त्रिक 15 5 9 45 5 त्रिक 15 4 5 9 45 म्हणजे किती आला भाग का 39 39 आला डिव्हिजन. आता 9 3 12 याला 3 ने भाग जाईल. 9 3 12 बेस याला 3 ने भाग ना. 3 1 3 3 त्रिक 9 13 13 भाग जातो. पडले आवयो. आता मसावी एससीएफ सॉरी कॉमन फॅक्टर सॉरी आले फॅक्टर लिहायचे राहिले ना. 105 बरोबर 5 गुणिले 3 गुणिले 7 195 बरोबर 5 गुणिले 3 गुणिले 13 मसावी म्हणजे एससीएफ बघा बरोबर कोण सारखे 5 5 5 3 3 आणि संपलं म्हणजे 5 गुणिले 3 15 लसावी याला आपण एलसीएम म्हणतो. आधी काय लिहायचं 15 गुणिले काय राहिलेले गुणन केलेले 7 आणि 13 15 7 105. आता गुणाकार तुम्ही करू शकता. 13 5 65 13 1 13 अशा पद्धतीने आपण पुष्कळ झालं लसावी आणि मसावी एससीएफ आणि एलसीएम शिकलेलो आहोत. जवळजवळ 1 2 3 4 5 एक्झाम्पल्स मी घेतलेले आहे. आता बाकीचा भाग आपण नंतर पाहू. तुम्ही पान नंबर नीट लक्ष द्या. पान नंबर तुम्ही प्रॅक्टिस सेट 11 केलेला आहे. तुम्ही सराव संच 11 झालाय. आजच्या अभ्यासामध्ये तुम्ही प्रॅक्टिस सेट 12 त्यामधील पहिलं दुसरं चौथं 6वं आणि 9वं 12 मधलं नीट ऐका. पहिलं दुसरं चौथं 6वं आणि 9वं म्हणजे ज्या ठिकाणी 2 2 संख्या आहेत अशांचा प्रश्न आहे. फाइंड एससीएफ म्हणजे मसावी काढा. सराव संच 12 प्रॅक्टिस सेट 12 त्याचप्रमाणे प्रॅक्टिस सेट 13 सराव संच 13 मधील फाइंड एलसीएम लसावी काढा. त्यातलं पहिलं चौथं पहिलं पाचवं पहिलं तिसरं 5वं आणि 7वं 9वं म्हणजे ज्या ठिकाणी 2 2 संख्या आहेत अशी गणित इकडे 5 आणि तिकडे 5 अशी 10 गणित घरच्या अभ्यासात करायची आहेत. 3 संख्यांचा लसावी मसावी एससीएफ आणि एलसीएम कसा काढायचा आहे ते आपण पुढच्या तासाला अभ्यासू. धन्यवाद.